श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगद्धारा हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळाप्प्याचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्या उत्कट चिंती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून दृढचरण धरिले. कंठ सदिद जाहला चरणी भाळ ठेविला. क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जलाभितरी तैसे बाळाप्पा ते अवसरी. स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामीचरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी स्त्रोत होटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरद्वारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिदला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळाप्पा म्हणी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यापण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावून परतले सत्वर बिराडावरे आले. तेथे नैवेद्यापन केले पण मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन. नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोडी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे. स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्प्या आदी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवकरी इच्छा बाळाप्प्याचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी. आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बाळाप्पा म्हणे आनंदरा म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिया भाऊ स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरी इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या येताचित्ती अरण्यात वस्ती करीती. परी तेथे पूजा आरती नियमे करती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोषे स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखी विवळ होत म्हणते कैसे करावे. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजने वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाचे चिंती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करवेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्प्या नामे विख्यात.
तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जनिजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविते द्रव्यादी कानन, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती, बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात श्वशुर उभयंता करती विचार, बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीत तो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवचे दर्शन नित्य बाळाप्पा इथं करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य म्हणी आणले, म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञासी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहून चाक करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज जाता बाळप्पांना सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्प्याची जळली होती, ऐसा दूर तयाप्रीती करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयासे शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमस्तु.